मृत्यू प्रत्येकाला आहे हो, पण मान्यच करायचे नाही. अचानक इथून सगळे सोडून जायचे, तेही कायमचे. आपले हे शरीर जळून जाणार, आपण काळाच्या पडद्याआड जाणार. ही कल्पना किती भयंकर आहे. त्यातून असेही नाही खूप म्हातारे झालेत, कारण हा मृत्यू वय बघत नाही, फक्त त्या व्यक्तीची वेळ, काळ आणि ठिकाण एवढंच बघतो. लहान मूल, तरणा ताठा, करता सवरता माणूस, दूध पित्या बाळाची आई, तो कोणालाही बक्ष देत नाही. पण ऐकताय ना, पण काही आत्मे आपण मेलोय हे मान्यच करत नाहीत. ते कायम भटकत राहतात. त्यांच्या इच्छा, आकांक्षा अतृप्त असतात. फक्त वासना असते, मग ती अन्नाची किंवा कोणतीही, हे नेमके माहीत नसते. कदाचित तो इतिहास माहीत असेल तर जाणकार लोक उपाय करू शकतात. म्हणजे आजारी माणूस असेल, डॉक्टरांनी त्यांना अन्न बंद केलं असेल, तर त्यांची वासना अन्नावर असते. अशांना अन्न उतारा दिला तर ते माणसांना त्रास देत नाहीत. असे बोलतात की माणूस मेला हे डॉक्टर सांगतात, पण त्याचा मेंदू अजूनही जिवंत असतो. त्यामुळे आपण मेलो आहोत हेच तो आत्मा मान्य करत नाही. आणि खरंच तो मृत माणूस कुणाला तरी दिसत असतो. कोकणामध्ये लोक भूते असतात यावर विश्वास ठेवून आहेत. रात्री अपरात्री ते बाहेर पडत नाहीत. सगळीकडे शांत सामसूम असते. एकदा असंच आम्ही कोकणात चाललो होतो. आमचा ड्रायव्हर मूळचा कोकणातील होता. तो गाडी सुरू करताना देवाला नमस्कार करायचा, अगरबत्ती लावायचा. आम्ही एके ठिकाणी थांबलो, जेवण वगैरे केलं आणि गाडीत बसताना ड्रायव्हर आम्हाला म्हणाला, आता तुम्ही सगळे झोपा आणि जागे जर राहत असाल तर रस्त्यावर जे काही दिसेल त्यावर काहीच बोलायचे नाही. मी गाडी थांबवणार नाही. आम्हाला हसू आले. मी चेष्टेने बोलले, का रे, भूते दिसतात की काय रस्त्याने? तो काहीच बोलला नाही. गाडी सुरू झाली, पण त्या ड्रायव्हरने खिडकीच्या काचा लावायला सांगितल्या. थंडीचे दिवस होते, हवेत गारठा जाणवत होता. गाडी सुसाट चालली होती. समोर काळीभोर डांबरी सडक हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होती. रस्त्यावर एकही वाहन नव्हते. मधूनच एखादा भरधाव ट्रक जात होता आणि तेवढ्यात अचानक गाडी पुढे एक सफेद कपडे घातलेला माणूस उभा दिसला. ड्रायव्हर गाडी चालवत होता, पण तो माणूस रस्त्यावर मध्यभागी उभा होता. हे ड्रायव्हरला ओरडले, गाडी थांबव. तो काही बोलतच नव्हता. तर ह्यांनी फाडकन त्याच्या कानाखाली दिली. तेव्हा ड्रायव्हरने गाडी थांबवली. तो माणूस गाडीजवळ आला आणि म्हणाला, माझी बहीण मुंबईहून गावाकडे चालली आहे. पुढे त्यांची गाडी बंद पडली. त्यांना तुमच्याबरोबर घेऊन जा. माझ्याकडे वेळ नाही. आणि तो आमच्या डोळ्यादेखत अदृश्य झाला. आम्ही सर्वजण घाबरलो. ड्रायव्हर म्हणाला, मी तर बोललो होतो इथे थांबायचे नाही, पण तुम्हाला पटत नाही. आम्ही काहीच बोललो नाही. त्यावेळी असे वाटले की तो माणूस अंधारातून कुठेतरी गेला असेल. हा ड्रायव्हर मूर्ख आहे. आम्ही जरा पुढे आलो तर वाटेत एक गाडी बंद पडलेली होती. 3-4 माणसे होती, त्यात एक स्त्री पण होती. त्यांनी आमच्या गाडीला हात केला. हे बोलले, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. आमची गाडी थांबली. ती बाई खूप रडत होती आणि लिफ्ट मागत होती. ड्रायव्हर नको बोलत होता, तरीही आम्ही त्यांना लिफ्ट दिली. आमच्या गाडीत जागा नव्हती, त्यामुळे 2 माणसे आणि एक बाई बसले. मी बोलले, तुमचे भाऊ भेटले. ते सांगत होते तुमची गाडी बंद पडली आहे समोर. काय झाले? ती बाई व तो माणूस बघतच राहिले, काहीच बोलले नाहीत. थोड्याच वेळात त्यांचे गाव आले. रात्रीची वेळ, बाई माणूस म्हणून आम्ही घरापर्यंत गाडी नेली. तो माणूस ड्रायव्हरला पत्ता सांगत होता. एका घराजवळ बरीच गर्दी होती. आम्ही तिथे गाडी थांबवली. आमची इनोवा होती. सगळ्यात मागच्या सीटवर ती बाई व तो माणूस बसले होते. मागून रडण्याचा आवाजही येत होता. आम्ही शांतच बसलो. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर आमची गाडी आली. मागून काही आवाजच नाही. त्यांना उतरा म्हणण्यासाठी मी सहज मागे पाहिले, तर मागे कुणीच नाही. बापरे, हे तिघे कुठे गेले? आम्ही गाडीतून बाहेर आलो. समोर एक प्रेत ठेवलेलं होतं. त्याला आंघोळ घालत होते. आणि ते प्रेत म्हणजेच आम्हाला रस्त्यावर भेटलेला तो माणूस, ज्याने आम्हाला बहिणीला मदत करा असे सांगितले होते. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ड्रायव्हर बोलत होता ते अगदी खरे होते. मला तर त्या प्रेताकडे बघवेना. कुणाची गाडी आली म्हणून काही लोक पुढे आले. आता त्यांना काय सांगणार? आमची तर बोबडीच वळाली होती.
तरी हे बोलले, ह्याची बहीण आली का? त्यावर तेथील माणसे सांगत होते. ते ऐकून आम्ही खालीच बसलो. त्याच्या बहिणीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि येणारी सगळी माणसे त्या गाडीतच वारली. पोस्टमॉर्टमसाठी सरकारी दवाखान्यात डेड बॉडी गेल्या आहेत. त्यावर आम्ही जाम घाबरलो. तिथेच जवळच्या एका लॉजवर आम्ही रात्र काढली, कारण गाडीत बसणेच अशक्य होते. जर परत ते लोक दिसले तर, जे गाडीतून उतरले नाहीत. रात्रभर झोप लागत नव्हती. आम्ही बोलतच बसलो होतो. तेव्हा तो ड्रायव्हर सांगत होता, कोकणात असेच असते, गाडी थांबवायचीच नाही. नशीब त्यांनी आपल्याला काही केलं नाही. कदाचित त्या भावाची इच्छा बहिणीला मदत करावी अशी असावी आणि बहिणीला घरी यायची अपूर्ण इच्छा होती. माणूस मेला की त्याचा मेंदू लगेच मरत नाही. म्हणूनच भाऊ आणि त्याची बहीण व इतर लोक आपल्याला दिसले असावेत. आपण मदत केली म्हणून कदाचित आपण वाचलो. पण साहेब, मी रात्री पुढे जाणार नाही. आमची तर बोबडीच वळाली होती. आम्ही रात्र जागून काढली. एवढा भयंकर प्रकार. आम्ही मृत लोकांशी चक्क बोललो, त्यांना लिफ्टही दिली. अजूनही अंगावर काटा येतो. खरंच भूतयोनी आहे हे खरं आहे. पण हा अनुभव ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. सकाळी आम्ही तिथून निघालो. वाटेत परत ते घर लागले आणि गर्दी जमली होती. आम्ही ज्या बाईला लिफ्ट दिली तिला बायका मळवट भरत होत्या. तो चेहरा, तीच बाई. मी घट्ट डोळे मिटून घेतले. त्यानंतर मात्र त्यापैकी कोणीही आम्हाला पुन्हा दिसलं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, निशा सोनटक्के यांची ही भयकथा असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.